हॅलो फ्रेंड्स. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. त्या ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स बघितल्यात. कायरल ॲटम, कायरल मॉलिक्युलॅरिटी, प्लेन पोलराइज लाईट, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, इनॅन्शुमर्स आणि रिप्रेझेंटेशन ऑफ दिस कन्फिगरेशन मॉलिक्युल्स. राईट. सो हे 5 टर्म्स आपण बघितलेल्या होत्या. मग त्या 5 टर्म्सपैकी आपण एक इनॅन्शुमर जे आहेत ते आज आपण बघणार आहोत. थोडीशी इलॅबोरेट करू आणि रिप्रेझेंटेशन कसं करतात ते बघूया थोडक्यात. ठीक आहे. सो स्टार्टिंग करू इनॅन्शुमर्सपासून. इनॅन्शुमर्स म्हणजे काय होते आपण काल बघितलं होतं. इनॅन्शुमर म्हणजे काय असतं, 2 नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस हे काय असतात, इनॅन्शुमर्स असतात. ओके. मग नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणजे काय. सो सपोज आपला जो आहे हा आहे लेफ्ट हँड, हा आहे राईट हँड. सो लेफ्ट हँड आणि राईट हँड जर बघितलं तर आपण जर मिररमध्ये बघितलं तर एक्झॅक्टली काय असतात ते मिरर इमेज असतात. जर आपण मिररमध्ये उभं म्हणजे मिररच्या समोर जर उभं राहिलो तर एक हात जर वरती केला सो एक्झॅक्टली काय दिसतं आपल्याला, ऑपोजिट दिसतो. राईट हँड साईडचा जो हा असेल, हा आपला हा जो हँड असेल तो काय दिसेल एक्झॅक्टली ऑपोजिट. जो लेफ्ट हँड साईड असेल तो काय दिसेल एक्झॅक्टली ऑपोजिट. ओके. पण ते काय असतात, नॉन सुपर इम्पोजिबल. नॉन सुपर इम्पोजिबल म्हणजे काय, सपोज लेफ्ट हँड राईट हँड आहेत. सो मी हा हँड ॲज इट इज याच्यावर प्लेस करतो. सो एक्झॅक्टली मॅच होतोय का, तो नाही मॅच होत. याला म्हणतात नॉन सुपर इम्पोजिबल. सो जे मॉलिक्युल्स नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस फॉर्म करतात त्यांना काय म्हटलं जातं, मग इनॅन्शुमर्स म्हटलं जातं. सो सपोज एक्झाम्पल आहेत आपला, एक्झाम्पल घेऊ एक लॅक्टिक ॲसिड. काय घेऊ, लॅक्टिक ॲसिडचं एक्झाम्पल घेऊ जे दुधामध्ये प्रेझेंट असतं लॅक्टिक ॲसिड. सो हा आहे लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला COH. इथं जो आहे तो COOH, हायड्रोजन आणि CH3. ओके. हा लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. आता मी याचा अनदर इनॅन्शुमर जो आहे तो ड्रॉ करतो. तो ड्रॉ करताना मी काय करतोय, हा COOH इकडे होता, इकडे काय हा COOH ड्रॉ करतोय. हा CH3 ग्रुप बिलोला ॲज इट इज. मिरर इमेज काढायची तर मिरर सारखी दिसली पाहिजेत. आणि काय इकडे हायड्रोजन ॲटम आणि हा OH अबोवला. सो हा कंपाऊंड जनरेट झाला इथे. ओके. मग सिम्पल जर बघितलं तर काय, हा जर आपण इथून डिरेक्टली उचलून जर इकडे प्लेस केला तर तो मॅच होणार आहे का नाही. तर COH या साईडला येतोय, इकडच्या साईडला येतोय आणि हा COH या साईडला चाललेले आहेत. एक्झॅक्टली ते सुपर इम्पोजिबल आहेत का, नाही आहेत. मग हे काय झाले, दोन तुमचे एक आयसोमर्स जे आहेत हे काय ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आणि ही दोन ज्या इमेजेस आहेत त्या काय आपल्या नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस. काय ते आपल्या नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस. मग जेव्हा हे 2 नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस येतात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं, यांना काय म्हटलं जाईल आपलं इनॅन्शुमर्स. यांना काय म्हटलं जाणार आहे, इनॅन्शुमर्स. ओके. सो हे 2 काय आहेत आपले इनॅन्शुमर्स. आता एक टर्म जी राहिलेली होती काल मी एक्सप्लेन करण्याची ती होती रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन. सो रेसिमिक मिक्सचर आणि रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय, हे जे 2 इनॅन्शुमर्स, हे जे 2 आयसोमर्स असतात ना. आता काल आपण बघितलं होतं रोटेशन प्लेन पोलराइज लाईट आपण जर ऑप्टिकल ऑर्गॅनिक सोल्युशनवर पास केली तर तो आयदर क्लॉकवाईज रोटेट करतो और अँटी क्लॉकवाईज. जो क्लॉकवाईज रोटेट करतो तो काय असतो डेक्स्ट्रो आणि जो अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो तो काय असतो लिव्हो रोटेटरी. सो सपोज आपले इथे 2 आहेत, हे जे आहेत, मग एक क्लॉकवाईज रोटेट होईल, एक अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. सो आपण एक कन्सिडर करू, हा काय आपला प्लस आयसोमर. काय हा प्लस आपण कन्सिडर करतोय तर, आणि हा काय आपला मायनस आयसोमर. ओके. हा काय होता आपला प्लस आणि हा काय आपला मायनस आयसोमर. सो आता हे 2 जे आहेत हे काय, हा माझ्याकडे 50% अवेलेबल आहेत एक्झॅक्टली, आणि हा पण काय आहेत 50% काय आहेत अवेलेबल आहेत. सो हा काय आपला डेक्स्ट्रो रोटेटरी आणि हा काय आपला लिओ रोटेटरी. ओके. सो एक आहे 50% अवेलेबल, अनदर पण काय आपला 50% अवेलेबल आहेत. सो ज्या वेळेस हे 2 जे तुमचे आयसोमर्स असतात ना, एक डेक्स्ट्रो वेने रोटेट होणारा आणि एक लिओ. सो एक क्लॉकवाईज वेने रोटेट होणारा आणि एक अँटी क्लॉकवाईज वेने जर एक्झॅक्टली इक्वल आलेत, त्यांचे जर पर्सेंटेज एक्झॅक्टली इक्वल आलेला असेल तर त्या सिच्युएशनला काय म्हटलं तर रेसिमिक मिक्सचर. म्हणजे हा 50% अवेलेबल आहेत, हा 50% अवेलेबल आहेत, आपलं टोटल सोल्युशन काय होतं 100%. आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जातं रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन. काय म्हटलं जातं रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन.
आणि ते जे सोल्युशन असतं, सपोज ह्या दोघांचं मिळून सोल्युशन आपण कन्सिडर केलं आहे, हा पण अवेलेबल आहेत आणि हा पण काय त्या सोल्युशनमध्ये अवेलेबल आहेत. सो हा काय आपला 50%, हा काय आपला 50%, 50-50% आपले अवेलेबल आहेत. सो 50-50%, हा 50% आहे, हा काय 50%. सपोज हा प्लस आणि हा काय मायनस आहे समोर. मग सिम्पल असतं आपलं. हे मॉलिक्यूल काय असतात, जनरली आपले ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात, सिंगल मॉलिक्यूल. पण जेव्हा ते एक्झॅक्टली इक्वल अमाऊंटमध्ये अवेलेबल होतात ना, तर काय होतात, हा 50% जो पार्ट आहे तो काय करेल, याचा जो पार्ट आहे त्याला कॅन्सल आउट करून टाकेल. कारण की हा क्लॉकवाईज फिरतोय सपोज, तर हा काय अँटी क्लॉकवाईज फिरतोय. मग हा 50% आहेत आणि हा काय 50%. सो एक्झॅक्टली ते काय करेल, दोन्ही मिक्सचर एकमेकांना काय करेल, कॅन्सल आउट करून टाकेल, पूर्णच्या पूर्ण कॅन्सल करेल. कॅन्सल केल्यामुळे हे जे सोल्युशन असतं यांचं, मग रेसिमिक मॉडिफिकेशन किंवा रेसिमिक मिक्सचर काय असतं, ऑप्टिकली नेहमी काय असणार आहेत, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असणार आहेत. काय असणार आहे हे सोल्युशन, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल. जेव्हा सपोज आपल्याला रेसिमिक मिक्सचर मिळतं तर त्यांना काय म्हटलं जातं, DL पेअर पण म्हटले जाते, प्लस मायनस और DL पेअर. मग ती एक्झॅक्टली काय असेल आपली, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. परत एकदम एक्सप्लेन करतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह का असायला हवं. सो इकडे बघा, हा काय आपला 50% अवेलेबल आणि हा पण काय 50% अवेलेबल. सो सपोज इकडे काय 50% ऑप्टिकल रोटेशन होईल, हे क्लॉकवाईज वेने. 50% अवेलेबल म्हणजे ह्या वेने रोटेट करेल तो क्लॉकवाईज वेने, ते काय असेल ऑप्टिकल रोटेशन. इकडे पण एक ऑप्टिकल रोटेशन होईल, ते काय होईल अँटी क्लॉकवाईज वेने होईल. मग इकडे जेवढं रोटेशन होणार आहे तेवढंच काय होणार आहे, इकडे होणार आहे एक्झॅक्टली. सो इथे जर आपण राईट हँड साईडने चाललेलो आहेत 50%, इकडे काय लेफ्ट हँड साईडने 50%. सो राईट हँड साईड 50% इक्वल टू लेफ्ट हँड साईड 50%. एक्झॅक्टली काय होऊन जाईल, ते कॅन्सल होऊन जाईल. इकडे पण 50% अवेलेबल आहेत, इकडे पण 50% अवेलेबल आहेत. त्यामुळे जे मिक्सचर जनरेट होतं ते काय होतं, रेसिमिक मिक्सचर जनरेट होतं आणि तो काय असतो, टोटली ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. ओके. सो हे आहे तुमचं रेसिमिक मिक्सचरचं सपोज एक्सप्लेनेशन. आणि इनॅन्शिओमर्स तर तुम्हाला कळालं आहे, बघताना इनॅन्शिओमरची डेफिनेशन सिम्पल आहेत, काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. आणि सर्वात सोपं एक्झाम्पल म्हटल्यानंतर आपले राईट हँड आणि लेफ्ट हँड. सिम्पल बघायचं, राईट जर बघितलं आणि लेफ्ट बघितलं तर हे काय असतात, तुमचे मिरर इमेजेस असतात, पण एकमेकांवर एक्झॅक्टली सुपर इम्पोज होत नाहीत. सो तेवढं एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. सो बाकीचे एक्झाम्पल्स बघू ऑदर. सो सपोज आपल्याकडे आहेत 2-ब्रोमोब्युटेन. ओके. काय 2-ब्रोमोब्युटेन. मी 2-ब्रोमोब्युटेनचं नॉर्मल स्ट्रक्चर काढतो, CH3 CH Cl CH2 CH3. हा काय आपला 2-ब्रोमोब्युटेन. आता मी याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर. मग वेगवेगळे फॉर्म्स कोणते कोणते आहेत, एकतर आहे वेज फॉर्म्युला किंवा दुसरा जो आहे तो एक फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो माझ्याकडे सपोज मी याला रिप्रेझेंट करतो फिचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. मग फिचर प्रोजेक्शनमध्ये रिप्रेझेंट करताना हा CHCl, एक CH3 इकडे रिप्रेझेंट करतोय आणि एक जो आहे तो CH2 CH3 ह्या वेळी रिप्रेझेंट करतोय. आता एक काल मी एक्सप्लेन केलं होतं, काय एक्सप्लेन केलेलं होतं रिप्रेझेंटेशन करताना, फिचर प्रोजेक्शनमध्ये लिहिताना काय करतो आपण, जो CL जे व्हर्टिकल लाईनवरचे सबट्युएंट असतात ते काय केले जातात, आपले डॉटेड लाईनने काय रिप्रेझेंट केले जातात. सो हा CL हा H. आणि जे हॉरिझॉन्टल लाईनवर असतात ते कशाने रिप्रेझेंट केले जातात आपले, ते कशाने रिप्रेझेंट केले जातील आपले, सपोज असं आहेत मॉलिक्यूल. ओके. सो इकडे काय होतं आपला H. सो जे हॉरिझॉन्टलवर आहेत ते कशाने रिप्रेझेंट करणार आपण, थिक वेज लाईनने. कशाने रिप्रेझेंट करतोय आपण, थिक वेज लाईनने. सो ह्यावेळी रिप्रेझेंट केलेले आहेत. ओके. हा काय आपला 2-ब्रोमो आहेत, मी क्लोरीन घेतला इथे. सो हा आहे तुमचा 2-ब्रोमोब्युटेन. आता इथे जर बघितलं याची मिरर इमेज, सो याची मिरर इमेज काय असणार आहे आपली, इकडे जी मिरर इमेज असेल बघा, सिम्पल मिरर इमेज ड्रॉ करताना काय होईल, आपला CH2 CH3 एक कार्बन आपण ड्रॉ केलेला आहे. आता हा Br आणि हा हायड्रोजन ॲज इट इज असणार आहेत, त्यामध्ये काही चेंजेस असणार आहे का, काहीच नाहीत. इकडे चेंजेस काहीच नसेल. सो हा Br आणि हा हायड्रोजन ॲज इट इज. हा CH2 CH3 काय असेल, इकडे असेल. सो हा CH2 हा CH3 आणि हा CH3 इकडे असेल. ओके. सो ही काय झाली 2-ब्रोमोब्युटेनची मिरर इमेज. मग हे दोन काय झाले आपले,
इनॅन्शिओमर्स. हे दोन काय झाले आहेत? इनॅन्शिओमर्स. ठीक आहे, हे दोन काय झाले आपले? इनॅन्शिओमर्स झाले आहेत. ओके, सो इनॅन्शिओमर्स काय आहेत? ह्या दोन जे आहेत ते काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. आणि हे कशामध्ये रिप्रेझेंट केले आपण? फिशर वेज फॉर्म्युल्यामध्ये, फिचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये, सॉरी. सो मला आता जर हाच फॉर्म्युला जो आहे, हाच कंपाऊंड मला जर वेज फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कसं रिप्रेझेंट करणार? ठीक आहे, मला जर सपोज वेज फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करायचं तर तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार? सो बघा, वेज फॉर्म्युल्यामध्ये रिप्रेझेंट करताना सपोज मी एक हा BR जो आहे तो अबोवला दाखवलेला आहे तिथे. ओके, किंवा मी इकडे दाखवताना असं दाखवतो, इथे जो आहे तो BR आहेत. ओके, ह्या साईडला जो आहे तो आहे CH2 CH3 आणि इथे दाखवताना मी दाखवतो आहेत बिलोवला हायड्रोजन आणि अबोवला काय आहेत? CH3. सो आता ह्या केसमध्ये काय असतं? वेज फॉर्म्युलामध्ये काय असतो? जो डॉटेड लाईनने दाखवलेला असतो तो काय असतो? हायड्रोजन बिलो दी प्लेन. काय असतो तो? हायड्रोजन बिलो दी प्लेन. आणि जो थिक वेज लाईनने रिप्रेझेंट केलेला असतो तो काय असतो? अबव दी प्लेन. आणि जे स्ट्रेट लाईनने दाखवलेले असतात ते काय असतात? इन दी प्लेन. सो वेज फॉर्म्युल्यामध्ये ह्या तीन टर्म्स आहेत. काय? एक इन दी प्लेन असेल म्हणजे प्लेनमध्ये असणार आहेत ते जे दोन बॉन्ड. एक असेल अबव दी प्लेन, प्लेनच्या काय असेल? अबव साईडला असेल. आणि एक असेल बिलो दी प्लेन, काय असेल? प्लेनच्या बिलो साईडला असेल. तो त्यावेळी ड्रॉ केलेला आहे. आता याच्यामध्ये जर मला मिरर इमेज जर दाखवायची असेल याची, ओके, सो याची मिरर इमेज जर मला दाखवायची असेल तर आता मी काय करणार? हा कार्बन ॲटम काय करणार आहे? ॲज इट इज ड्रॉ करून घेईल. हा BR वरती जो आहे तो ॲज इट इज. ओके, तो काय ॲज इट इज. आता मला इकडच्या साईडला काय ही मिरर दिसेल ना, ही इमेज दिसणार आहे मला या साईडला. CH2 CH3 इकडनं दिसेल. सो मी काय करणार मग इथे CH2 आणि CH3 ह्या साईडने लिहिणार. कारण मिररमध्ये काय जो तुमचा जवळ आहे तो तसा दिसणार. सपोज असा आहे तर हा हात काय आपला अगोदर दिसेल. सेम यावेळी हा CH2 असा दिसतोय, तो इकडून आल्यानंतर काय म्हणजे हाच सपोज माझ्या ह्या हातावर काय वॉच आहेत. सो हा जो आहे तो अगोदर दिसेल इकडच्या साईडने. सो त्यामुळे तो दाखवतोय. ओके, नेक्स्ट काय आपला CH3. सो हा काय CH3 वेज थिक वेज लाईनने दाखवलेला आहे तो ॲज इट इज थिक वेज लाईनने. ही पोझिशन चेंज करायची नाही. हा थिक वेज लाईनने ड्रॉ केलेला आहे तर इकडे पण काय करणार आपण? थिक वेज लाईननेच ड्रॉ करेल. हा हायड्रोजन डॉटेडने ड्रॉ केलेला आहे तर इकडे पण काय करणार आहे आपण? हायड्रोजन डॉटेडनेच ड्रॉ करणार आहोत. ओके, सो ह्या वेळी काय ते जनरेट झालेत. मग इथे काय मिळालेलं आहे आपल्याला? हे दोन काय तुमचे परत नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. हे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हटल्यानंतर हे काय दोन होणार आहे आपले? काय होणार आहे? इनॅन्शिओमर्स. काय होणार आहे आपले? हे दोन इनॅन्शिओमर्स. ओके, हे दोन इनॅन्शिओमर्स आहे आणि त्यांनाच काय म्हटलं आता? ऑप्टिकल. त्यांनाच काय म्हटलं आता? ऑप्टिकल आयसोमर्स. काय म्हटलं आता यांनाच? ऑप्टिकल आयसोमर्स. आता रेसिमिक मिक्सचर केव्हा असेल बरं? रेसिमिक मिक्सचर केव्हा असेल? जेव्हा माझ्याकडे हा 50% अवेलेबल आहे आणि हा पण काय आहेत? 50% एक्झॅक्टली अवेलेबल असेल. सो माझ्याकडे हा पण 50% आहेत, हा पण 50% आहेत. सो जो राईट हँड साईडने फिरतोय आणि लेफ्ट हँड साईडने काय इक्वल अमाऊंटमध्ये फिरतो तर त्यांचं ऑप्टिकल रोटेशन काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. काय होणार आहे? ते ऑप्टिकल रोटेशन आपलं कॅन्सल होईल. आणि ऑप्टिकल रोटेशन कॅन्सल झालं तर ह्या दोघांचं जे सोल्युशन आहे ते काय होईल? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सो सोल्युशन काय होईल आपलं? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि ह्या दोघांचं जे मिक्सचर असेल ते काय म्हटलं जाईल? रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन. काय म्हटलं जाणार तिथे मग? रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन. कळलं आहे मग काय होतं? तर इकडे सिम्पल आहेत. सो आता हे डिपेंड्स करतं तुमचं ऑप्टिकल रोटेशन कोणतं दाखवतं त्यावर. ओके, सो आणखी एक्झाम्पल्स बघूया आता आपण याचे कसे रिप्रेझेंट करतात आणि इनॅन्शिओमर्स कसे ड्रॉ करू शकतो आपण. स्ट्रक्चर काढतो एक ॲलेनिन. हा अमायनो ॲसिड आहेत, प्रोटीन सिंथेसिसमध्ये यूज होत असतो. ओके, ॲलेनिन. सो मी ॲलेनिन ड्रॉ करताना रिप्रेझेंट करतोय CH, CH3, COOH आणि NH2. ओके, सॉरी, ॲलेनिन ऐवजी आपण अदर स्ट्रक्चर घेऊ म्हणजे तुम्हाला जे युजफुल आहे डेली ते स्ट्रक्चर घेऊ म्हणजे तिथे तुम्हाला काम येईल ते स्ट्रक्चर. ओके,
3 आयोडोहेक्झेन. ओके, 3 आयोडोहेक्झेन म्हणजे एक काम येईल तुम्हाला, ॲलॅनिन काही विचारणार नाही. ओके, नंबरिंग काय आहेत 1 2 3 4 5 अँड 6. स्ट्रक्चर काय झालं आहे आपला आता हा 3 आयोडोहेक्झेन. आता 2 फॉर्म आहेत माझ्याकडे, मी 2 फॉर्ममध्ये लिहू शकतो, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड वेज फॉर्म्युला. सो मी काय करतो, अगोदर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ह्या डायग्रामला ह्या स्ट्रक्चरला लिहून घेतो. बघा हा कार्बन जो आहेत, सपोज मी हा जो कार्बन आहेत हा काय सेंट्रल करतोय. ओके, सेंट्रल तो कार्बन, नंतर इथून हा ड्रॉ करतोय. मग मी वरती आयोडीन रिप्रेझेंट करतोय आणि खाली काय आहेत हायड्रोजन रिप्रेझेंट केलेले आहेत. ओके, आणि ह्या साईडला काय रिप्रेझेंट करतोय CH2 CH3 आणि इकडच्या साईडला काय रिप्रेझेंट करतोय CH2 CH2 CH3. ओके, आता ह्यावेळी मी सपोज हा स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. आता या स्ट्रक्चरला मी कसं लिहिणार, माझा काय हा कार्बन, मग ही व्हर्टिकल लाईन आहेत, व्हर्टिकल लाईनवर मी काय लिहिलेले आहेत आयोडीन आणि हायड्रोजन. सो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये हा काय आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जे व्हर्टिकल लाईनवर सबट्युएंट असतात ते काय लिहितो आपण डॉटेड वेने. काय लिहिणार आहे आपण, हे 2 जे सबट्युएंट आहेत ते डॉटेड वेने. हा CH2 CH3. आता हॉरिझॉन्टल लाईनवर जे आहेत हे 2 काय आहेत आपले, ही काय आपली हॉरिझॉन्टल लाईन, हा हॉरिझॉन्टल आहे, हा पण हॉरिझॉन्टल आहे. सो तो कसा लिहिणार आपण थिक वेज लाईनने. कसा लिहिणार आहे आपण तो थिक वेज लाईनने. सो इकडे काय आहेत CH2 CH2 CH3. बघा या साईडला काय होतं आपला CH2 CH2 CH3. सो आपण इकडे तो ॲज इट इज लिहिणार CH2 CH2 CH3. ओके, आणि इकडे काय आहेत आपला, इकडे जर बघितलं तर काय CH2 CH3. सो हा CH2 CH3. ओके, हा काय झाला मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये लिहिल्या गेला आहे आपला स्ट्रक्चर. सो याचं मिरर इमेज कशी असेल, याची मिरर इमेज जर ड्रॉ करायला विचारलीत किंवा ह्या कंपाऊंडचा इनॅन्शियोमर तुम्हाला विचारला, ड्रॉ द इनॅन्शियोमर्स ऑफ दिस कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जर विचारलेला आहे, सो इथे काय करणार आपण, हा कार्बन ॲटम ॲज इट इज लिहून घेणार. नंतर काय हा बघा मिरर इमेजमध्ये ह्या साईडला जो असेल तो काय आपण इकडनं लिहिणार. सो ह्या साईडने काय आपला CH2 CH3. सो CH3 CH2. ओके, सो ह्या साईडने जो ह्या साईडने आहे तो काय एक्झॅक्टली मिररच्या साईडला येईल. आयोडीन जो अबवला आहे तो काय असेल आपला ॲज इट इज, आणि हा व्हेज बॉन्डने होता तो व्हेज बॉन्डने दाखवायचा. आयोडीन काय होता आपला अबवला तर तो अबवलाच राहील. मिरर इमेजमध्ये तो चेंज होणार आहे का नाहीत. ओके, मिरर इमेजमध्ये जर आपण बघितलं आरशात आपण उभं राहिलो तर आपला जो हेड असतं बरोबर ते ॲज इट इज असतं ना, की उलटं होतं नाही होत ना, डोकं खाली जातं आणि पायवर असं होता का नाही होत. तसं इथे पण असेल काय, मिरर इमेजमध्ये जो अबव साईडला आहे तो ॲज इट इज ठेवायचा, जो बिलो साईडला आहे तो ॲज इट इज ठेवायचा. फक्त काय असेल जो इकडच्या साईडला दाखवतोय ना तो काय ह्या साईडने लगेच येईल, आणि जो बॅक साईडला आहेत, बॅक साईडला म्हणजे ह्या मिररच्या बॅक साईडला जो आहेत तो काय एक्झॅक्टली त्या साईडने लिहायचा. जसं आपलं असं हा हँड काय जवळ आहे तर तो काय आरशात एकदम जवळ दिसेल, आणि बॅक साईडला जर घेतला तर काय खूप लांब दिसतो. तसंच इकडे पण आहेत. सो हा CH2 CH2 CH3 इकडे लिहितोय, तो काय बॅक साईडला आहे त्यामुळे तो बॅक साईडने येतोय. आणि हायड्रोजन काय आपला बिलोला. सो हा हायड्रोजन बिलोला ॲज इट इज. हा काय झाला आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय झाला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता जर मला हाच फॉर्म्युला थिक वेज फॉर्ममध्ये लिहायचा असेल, वेज फॉर्म्युल्यामध्ये लिहायचा असेल मला, सो सपोज हा स्ट्रक्चर मला लिहायचा आहे वेज फॉर्म्युल्यामध्ये. ओके, सो वेज फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे. मी काय केलेलं आहे इनॅन्शियोमर मला ड्रॉ करायचे ना, मी आयोडीन प्लेनमध्ये दाखवतोय. ओके, काय दाखवतोय प्लेनमध्ये. CH2 CH3 हा पण काय दाखवतोय प्लेनमध्ये दाखवतोय. जो हायड्रोजन आहे तो काय दाखवतोय
बिलो दी प्लेन, आणि जो ऑदर सबडिव्हिजन राहिला आहेत काय आहेत CH2 CH2 CH3 तो काय दाखवत आहे मी अबोव दी प्लेन. सो वेज फॉर्म्युल्यामध्ये किती कंडिशन असतात आपल्या 3 असतात. काय काय जे 2 स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट करत असतो ते काय असते आपले इन दी प्लेन. जो हायड्रोजन आपण डॉटेडने दाखवतो तो काय असतो बिलो दी प्लेन, आणि जो थिक वेज लाईनने दाखवतो तो काय असतो अबोव दी प्लेन. सो सिम्पल परत एकदा एक्सप्लेन करताना सपोज हा प्लेन आहेत आपला. सो जो इथे आयोडीन आणि CH2 CH3 आहे तो काय असेल ह्या पामवर असेल, हातावर असणार आहे माझ्या. ओके. जो हायड्रोजन असेल तो काय असेल ह्या हाताच्या खाली. जो CH2 CH3 असेल तो काय असेल ह्या हाताच्या वरती. सो हा प्लेन आहेत आपला, प्लेनच्या वर, प्लेनच्या खाली आणि प्लेनमध्ये. त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे. आता याची मिरर इमेज किंवा तुम्हाला याचा इनॅन्शिओमर ड्रॉ करायला विचारलं किंवा आयसोमर ड्रॉ करायला विचारलेलं आहे, ऑप्टिकल आयसोमर. सो सिम्पल काय करायचं, मिरर इमेज आपण ड्रॉ करू शकतो. ओके. मिरर इमेज ड्रॉ करताना काय करणार आपण, हा कार्बन जो आहे तो ॲज इट इज लिहिणार सुरुवातीला. कार्बन काय आपला हा ॲज इट इज. आता परत एकदा जो अबोवला आहेत, अबोव म्हणजे ह्या इकडे जो वरती आहे तो काय आपण ॲज इट इज लिहिणार. सो आयोडीन जो होता आपला वरती तो काय मी ॲज इट इज लिहून घेतो. खाली काय आहेत हा वेज लाईनने, सो तो पण ॲज इट इज लिहिणार. मग मी जो आहेत हा वेज लाईनने तो पण काय ॲज इट इज लिहितो. काय आपला हा CH2 CH3 हा पण काय केलेला आहे मी ॲज इट इज लिहिला आहे. आणि हा CH2 CH3 काय आता मिररच्या साईडला आहे, तो इकडच्या साईडने काय येईल मग हा CH2 CH3 येईल. बरोबर. इकडून हा काय जवळ, सो अगेन हा काय येईल ह्या साईडने येईल CH2 CH3. इकडनं जर बघितलं तर सो मग इकडे काय येईल आपला हा CH2 CH3, आणि बॉन्ड तोच असेल. बॉन्डमध्ये चेंजेस असणार आहे का नाही, हा CH2 CH3 तोच येईल, बॉन्डमध्ये चेंजेस होणार नाही. नंतर हा हायड्रोजन काय होता आपला डॉटेड लाईनने इकडच्या साईडला होता, तर तो काय तिकडच्या साईडला जाईल. सो हायड्रोजन या साईडने. मग बघा काय झालं आहे, हायड्रोजन डॉटेड, हा काय CH2 CH3 वेज, आणि हा नॉर्मल स्ट्रेट लाईन, हा नॉर्मल स्ट्रेट लाईन ॲज इट इज आहेत. मग काय झाले, हे 2 मिरर इमेजेस झाले आहेत. ह्या 2 मिरर इमेजेस आहेत. आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला सुपर इम्पोजेबल आहे का हे स्ट्रक्चर्स नाहीत. सुपर इम्पोजेबल स्ट्रक्चर आहे का हे नाही आहेत, कारण की हा जर ह्यावर ॲज इट इज मॅच करायला गेले तुम्ही तर हा CH2 CH3 ह्या साईडला जाईल आणि हा CH2 CH3 माझ्या साईडला येईल. ओके. हा काय तिकडच्या साईडला जाईल. एक्झॅक्टली मॅच होणार आहे का ते स्ट्रक्चर नाही, जसं लेफ्ट हँड आणि राईट हँड अगेन. सो ते मॅच होणार नाहीत. मग हे काय तुमचे परत इनॅन्शिओमर्स. काय हे इनॅन्शिओमर्स. आणि जर इनॅन्शिओमर्स असतील तर त्यांना काय म्हणणार मग आपण ऑप्टिकल आयसोमर्स. त्यांना काय म्हणणार आहे आपण ऑप्टिकल आयसोमर्स. ओके. सो ह्या वेळी ऑप्टिकल आयसोमर्स तुम्ही थिक वेज फॉर्म्युला किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ह्यामध्ये ड्रॉ करू शकतात. आणि रेसिमिक मॉडिफिकेशन तर मी तुम्हाला समजवले आहेत. ओके. सो आता परत एकदा एक 2 एक्झाम्पल घेऊ. कायरल ॲटम कसे ओळखायचे, कायरल ॲटम कोणते आहेत किंवा कुठे आहेत. किंवा कोणता कायरल मॉलिक्यूल आहेत. ओके. मी स्ट्रक्चर काढतो त्यानंतर बघू आपण. तर बघा हे स्ट्रक्चर आहेत 3. ओके. इकडे काय आहेत, हा जो कार्बन आहेत. ओके. हा सायक्लिक कंपाऊंड आहेत. आता हा नॉर्मल बघितला, इथे कायरल ॲटम असेल का किंवा हा मॉलिक्यूल कायरल मॉलिक्यूल आहे का. कायरल मॉलिक्यूल आला तर तो ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवू शकतो. आपण तिकडे जाणार राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल हा कायरल मॉलिक्यूल किंवा कायरल ॲटम इथे प्रेझेंट आहे का नाही का. बघा ह्या कार्बनवर काय आहेत, ह्या कार्बनवर काय आहेत आपले सेम हायड्रोजन. ह्या कार्बनवर पण काय आहेत आपले सेम हायड्रोजन. ह्या कार्बनवर पण काय आहेत आपले सेम हायड्रोजन. म्हणजे मोर दॅन 2 जर ग्रुप सेम आले तर तो कंपाऊंड काय होऊन जातो आपला
अकायरल. सो हा मॉलिक्यूल कायरल ॲटम असणार आहे का नाहीत. ह्या कार्बनवर बघा 3 हायड्रोजन आहेत, सेम आलेले आहेत. आपल्याला काय हवे, कायरल ग्रुप असण्यासाठी 4 जे फंक्शनल ग्रुप असेल किंवा 4 जे सबस्टिट्यूएंट असणारे कार्बनवर ते टोटली काय हवे आपल्याला, डिफरंट हवेत. सो इकडे जर बघितलं तर ह्या कार्बनवर हायड्रोजन 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 आहेत. ह्या कार्बनवर बघितलं तर हायड्रोजन हायड्रोजन हे दोन्ही सेम आहेत आणि CH3 हे दोन्ही पण काय सेम आहेत. सो हा कायरल ॲटम येणार नाही. सो हा काय आपला अकायरल. काय म्हणणार याला तुम्ही, अकायरल. ओके, इकडे बघू. आता बघा हा कार्बन कन्सिडर करू किंवा हे सर्व कार्बन बघा, प्रत्येक कार्बनवर 2 हायड्रोजन आहे. आणि मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, जर एका जरी म्हणजे कार्बनवर जर 2 हायड्रोजन जरी आलेले असतील किंवा 2 CH3 ग्रुप जरी आलेले असतील, ते काय होईल मग 2 सेम सबस्टिट्यूएंट असतील. काय असणार आहेत, 2 सेम सबस्टिट्यूएंट. सो ह्या कार्बनवर काय आलेले आहेत, आता 2 हायड्रोजन आलेले आहेत. ओके, काय आलेले आहेत, 2 हायड्रोजन. मग त्यामुळे हे इथे पण 2 हायड्रोजन, इथे 2 इथे 2 इथे 2. मग हे काय झाले तुमचे अकायरल कार्बन ॲटम. कायरल असणार आहे का ते, नाही. सो हे 5 हे कार्बन ॲटम जे बघितले ते काय तुमचे अकायरल. आता ह्या कार्बनकडे बघूया आपण. ह्या कार्बनवर काय एक OH आणि एक हायड्रोजन, आणि दुसरे जर बघितले 2 काय आहेत, एक CH2 आणि एक CH2. म्हणजे हा जो कार्बन आहे तो काय आहेत, OH आहेत, हायड्रोजन आहेत, CH2 आहेत आणि CH2 आहेत. काय आहेत, CH2 आणि CH2. म्हणजे बघायला गेलं तर हे 2 काय परत सेम येत आहेत ना आपले. हे 2 काय आपले वेगळे, पण इथे काय CH2 मग दोन्ही CH2 म्हणजे दोघं पण काय आहेत, ऑलमोस्ट सेम आहेत आपले ते पूर्णपणे. मग जेव्हा 2 सबस्टिट्यूएंट हे सेम येतात तेव्हा तो मॉलिक्यूल काय होतो परत अकायरल. कायरल असणार आहे का तो, नाहीत. कायरलसाठी काय कंडिशन आहेत, जे 4 ग्रुप आहेत तुमच्या कार्बन ॲटमवर प्रेझेंट किंवा सबस्टिट्यूएंट जे प्रेझेंट आहेत ते टोटली काय पाहिजे, डिफरंट. सो हे डिफरंट आहेत का, टोटली नाहीत. सो हा मॉलिक्यूल पण काय येईल आपला, अकायरल येईल. हा मॉलिक्यूल पण काय येतोय आपला, अकायरल येतोय. ओके, आता हा स्ट्रक्चर बघू. ठीक आहे, ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा जे CH2 आहेत, जसं CH2चं आपलं झालं आहे, CH2 जे आहेत ते काय अकायरलच असणार आहेत. CH2 जर आले तर सिम्पल एक स्किप करून टाकायचे, ते काय असतील अकायरल. नंतर हा CH बघू. आता या CHवर काय आहेत, Cl आहेत, एक CH2 आलेला आहेत, एक हायड्रोजन आहेत आणि एक आहेत CH, त्यावर CH3 ग्रुप आहेत. हा जो कार्बन ॲटम आहे, राईट. सो हा कार्बन ॲटमवर काय होता, एक CH2 होता, एक CH होता, एक Cl होता आणि एक हायड्रोजन होता. म्हणजे 4 जे फंक्शनल ग्रुप आहेत ते काय आपले टोटली डिफरंट. त्यामुळे हा मॉलिक्यूल काय होईल, कायरल. मी त्यामुळे स्टार रिप्रेझेंट करतोय. हा काय झाला आपला मॉलिक्यूल, म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे तो काय आहे, कायरल कार्बन ॲटम. हा जो कार्बन ॲटम काय झाला, कायरल कार्बन ॲटम. आणि जर कायरल झाला तर मॉलिक्यूल काय बनला आपला, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवेल. म्हणजे इनएन्शुमर त्याचा प्रेझेंट असेलच, त्याची मिरर इमेज जनरेट होणारच आहेत. ओके, आता परत ह्या कार्बनकडे येऊ आपण. हा तर बघितला आपण, आता हा बघूया. ओके, ह्या कार्बनवर काय, सपोज हा होता 1, सो 1, हा होता 2. मी 2 नंबरचा कार्बन दाखवतो. 2 नंबरच्या कार्बनवर काय आहेत, इथे C2 रिप्रेझेंट करतो. एक हायड्रोजन आहेत, सो एक हायड्रोजन, एक CH3 आहेत, एक CH3, एक काय आहेत CH2, सो एक CH2 आणि एक आहेत CH, त्यावर काय अटायचे Cl. सो एक आहे CH, त्यावर जो आहे अटॅच होता तो Cl. एक सिम्पल फ्रॅगमेंट दाखवला. म्हणजे C2 कार्बन जर बघितलं आपण तर काय आहेत, हायड्रोजन वेगळा, CH3 CH2 दोन्ही पण काय आहेत वेगळे. इथे पुढे बॉन्ड आहेत. CH2 आणि हा CH पण काय आहेत वेगळे. म्हणजे हा पण डिफरंट आहेत, हा पण डिफरंट आहेत, हा पण डिफरंट आहेत आणि हा पण डिफरंट आहेत. 4 सबस्टिट्यूएंट काय येत आहे आपले डिफरंट. म्हणजे जर सेम असेल तरच आपण काय बघत होतो अकायरलिटी, पण जर डिफरंट असेल तर तो मॉलिक्यूल काय असेल आपला कायरल. कारण CH2 आणि CH3 सेम आहेत का, नाहीत. आपल्याला काय हवे, CH3 हे काय असतील, सेम असतील. CH2 CH3 डिफरंट आहेत. CH2 आणि हा CH पण काय वेगवेगळे. सो इथे ह्या कार्बनवर किती, 4 वेगवेगळे ग्रुप प्रेझेंट आहेत. त्यामुळे हा कार्बन पण काय येणार तुमचा कायरल कार्बन ॲटम. ओके, सो ह्या वेळेने कायरलिटी शोधायची आहेत. म्हणजे कार्बन ॲटमवर तुम्हाला जिथे पण सर्वच्या सर्व जे सबस्टिट्यूएंट असतील, 4 सबस्टिट्यूएंट, ते जर वेगळे वेगळे दिसलेत, वेगवेगळे जर असतील, CH, CH2, CH3, हायड्रोजन, क्लोरीन, OH असे कोणते पण फंक्शनल ग्रुप जर दिसतील तर तो कार्बन ॲटम काय असेल, कायरल. आणि तो मॉलिक्यूल काय बनेल मग तुमचा कायरल मॉलिक्यूल. म्हणजे हा मॉलिक्यूल काय आपला कायरल, जर बघायला गेलं तर हा मॉलिक्यूल काय बनणार आहे आपला कायरल मॉलिक्यूल बनेल. काय बनतोय हा मॉलिक्यूल आपला कायरल मॉलिक्यूल. आणि जे कायरल मॉलिक्यूल बनतात ना त्यांच्यावर प्लेन पोलराइज लाईट जर पास केली, ओके, कायरल ॲटम जर असेल तर ती प्लेन पोलराइज लाईट काय आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज रोटेशननी काय रोटेट होईल. म्हणजे तिथे
आपला काय ऑप्टिकल ॲक्टिव्ह नेचर दाखवेल. मग हा मॉलिक्यूल काय असेल आपला ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल. काय असेल ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि जे मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात ते काय दाखवतात ऑप्टिकल आयसोमेरिझम. मग हा मॉलिक्यूल परत काय दाखवणार आहे आपला ऑप्टिकल आयसोमर्स. काय दाखवणार आहे ऑप्टिकल आयसोमर्स. ओके. सो सिम्पल असतं. कायरल मॉलिक्यूल जर आले तर मॉलिक्यूल काय असतो जनरली म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय असेल मग तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. 90% केसेसमध्ये तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. काही काही ठिकाणी रिसिव्हिंग मॉडिफिकेशन जर आलं तर ती ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी काय होते लॉस होऊन जाते आणि तो मॉलिक्यूल ऑप्टिकल इनॲक्टिव्ह बनतो. जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं की रिसिव्हिंग मॉडिफिकेशन जिथे जिथे येत आहेत तिथे तिथे 50% राईट हँड साईडचे किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनचे आणि 50% लेफ्ट हँड साईडचे म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे एकमेकांना काय आहेत कॅन्सल करतात ते रोटेशन. त्यामुळे तो मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॲक्टिव्ह होतो. तिथे कायरल सेंटर प्रेझेंट असून सुद्धा मग ती एक्सेप्शन कंडिशन आहेत. पण इकडे जर बघितलं तर काय आहेत एक सिम्पल आहेत आपल्याकडे इथे 50-50% नाही आहेत. मग मॉलिक्यूल काय कायरल मॉलिक्यूल आहेत. जेव्हा जेव्हा कायरल मॉलिक्यूल येईल तिथे जर आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली तर ती प्लेन पोलराइज लाईट आयदर क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होईल. मग तिथे तो ऑप्टिकल रोटेशन जनरेट करेल आणि ऑप्टिकल रोटेशन जनरेट झाल्यानंतर त्या मॉलिक्यूलला काय येईल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. मग 2 इनॅन्शिओमर जनरेट होतील. एक डेक्स्ट्रो लिओ 2 इनॅन्शिओमर जर 2 जे आयसोमर जनरेट झाले ते काय असेल डेक्स्ट्रो लिओ आणि त्यांना काय म्हणणार आपण इनॅन्शिओमर्स. आणि इनॅन्शिओमर्स म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स किंवा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कंपाऊंड तो दाखवतोय. ओके. सो हे होतं तुमचं ओव्हरऑल डिस्क्रिप्शन. मग ह्यावेळी तुम्ही काय फाइंड आउट करू शकतात कायरॅलिटी, ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा मग इनॅन्शिओमेरिझम हे सर्व तिकडे बघू शकतात. ओके. सो मी होमवर्कला काही एक्झाम्पल देईल आजच्या व्हिडिओनंतर ते तुम्ही सॉल्व्ह करून पाठवा मला.